पुण्यातील किवळे या ठिकाणी लिटिल अर्थ सोसायटीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या निमित्तानं विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. भगवान गौतम बुद्ध आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. लहान मुलांची भाषणं, भीमगीतं आणि ज्येष्ठांचं प्रबोधनात्मक विचार यामुळे कार्यक्रमाला रंगत आली. प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर नितीन हांडे यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन आणि अंधश्रद्धा निर्मूलनावर मार्गदर्शन केलं. तरुण कार्यकर्त्यांच्या पुढाकारानं आयोजित हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला असून नागरिकांचा देखील याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रशांत डोळे, शितोळे सर, अशोक पाखरे, अशोक भवरे, अशोक बुरबुरे आणि डॉक्टर राजकुमार सोनेकर, R.C. नंदेश्वर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अतुप भवरे, भूषण चव्हाण, विशाल निकाळजे, अश्विन शितोळे आणि आदर्श शितोळे या तरुण कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संविधान प्रचारक अशोक भवरे यांनी केले. सर, आज आपण या ठिकाणी भीम जयंती उत्सव साजरा केलेला आहे. नेमकं काय उद्देश होता या भीम जयंती साजरी करण्याचा आणि कशा प्रकारे येथील सोसायटीचा प्रतिसाद मिळाला? धन्यवाद सर. सर्वप्रथम मी तुमचे ऋण व्यक्त करतो. ही जी लिटल अर्थ सोसायटी आहे ही पुण्यामधली एक उच्चप्र सोसायटीमधली एक सोसायटी गिनल्या जाते. या सोसायटीमध्ये सगळ्याच धर्माचे, सगळ्याच जातीचे लोक राहतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणत्याही एका जातीचे, पंथाचे, धर्माचे नाहीत. भारतीय संविधान हे देशात राहणाऱ्या कोणत्याही नागरिकासाठी बनल्या गेलेलं आहे आणि हे संविधानाचे विचार सर्वांपर्यंत पोहोचावं हा महत्त्वाचा उद्देश आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्याचा हा प्रयत्न आहे. ओके. या ठिकाणी आपण पाहिलं वेगवेगळे उपक्रम देखील राबवलेले, जसं की बाल गोपाळांसाठी त्यांचं भाषण असेल. याच्यातून कशा प्रकारे एक प्रबोधन होईल ज्यामध्ये युवक देखील सामील होते, ज्येष्ठ नागरिक देखील सामील होते? धन्यवाद सर. याच्यामध्ये हा प्रश्न आहे की बालपणापासून बाबासाहेबांचं कार्य लक्षात येणं गरजेचं आहे, त्यांचं चरित्र लक्षात येणं गरजेचं आहे. म्हणून बालमनामध्ये त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करतो. निबंध स्पर्धा असतील, वक्तृत्व स्पर्धा असतील. त्यानंतर आहे गीत गायनामध्ये ही गायनाची परंपरा फार मोठी आहे. वामनदादा असतील, बोराडे असतील, पाटणकर असतील. हीच परंपरा इथल्या लोकांमध्ये रुजावी आणि गाण्यामधून जे लोक आहेत गायनाचे त्यांनाही संधी भेटावी आणि गायनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सर्वांपर्यंत जावे, भाषणातून जावे, निबंधातून जावे. म्हणून विविध उपक्रम आम्ही या ठिकाणी या जयंतीनिमित्त राबवत आहोत. तुम्ही जसं म्हणलात की आम्हाला भीमाचे भक्त नाही व्हायचे, तर यामागं म्हणजे काय? भक्त म्हटलं तर काय होते, एक अगरबत्ती लावली, त्यांचा जय जयकार केला की त्याचं आणि आमचं नातं संपलं असतं. लक्षात घ्या, कोणतेही महामानव असतील, मग ते राष्ट्रपिता महात्मा फुले असतील, शिवाजी महाराज असतील, शाहू महाराज असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, हे महामानव हे देव नाही आहेत. ते महामानवच आहेत. त्याच्याकडूनही चुका होऊ शकतात. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच एका ठिकाणी असं म्हणतात की माणूस जेव्हा तो शरीराने मरतो तेव्हा एकदा मरतो. काही लोक असं म्हणतात की मृत्यू पावला त्याचे विचार जिवंत राहतात. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जर त्याचे अनुयायी जर चांगले नसतील तर त्याचे विचारही मरू शकतात. म्हणून अनुयायी हा जागृत असला पाहिजे, जिवंत असला पाहिजे आणि जे काही कार्य सांगितलेलं आहे, बाबासाहेबांचं कार्य हे विविध क्षेत्रामधलं आहे. बाबासाहेबाचं कार्य फक्त संविधानापुरतं नाही आहे. बाबासाहेबाचं कार्य काही फक्त धम्मापुरतं नाही आहे. त्यांचं जल संशोधन असेल, ऊर्जा संशोधन असेल, असं एकही क्षेत्र नाही
जातीयता तोडा असेल, सर्व समाजाला जोडणारं असेल, ह्या सर्व घटक गोष्टी जर लोकांपर्यंत जर न्यायच्या असतील तर त्यासाठी भक्ताऐवजी अनुयायी बनणं अत्यंत गरजेचं आहे. आणि याच्यासाठी फक्त एक दिवस नाही राबवता येणार, तर 365 दिवससुद्धा तो विचार मला चालवावी लागेल. धन्यवाद. लिटिल अर्थ सोसायटीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आम्ही साजरी केली आणि त्या अनुषंगाने आम्ही आमचं मत लोकांपर्यंत पोहोचवावं ह्यासाठी प्रयत्न करत आहोत. आजकाल जे बुवाबाजीचे सुरू आहे ढोंग, त्या ढोंगापासून बायांनी तरी निदान अलिप्त राहावं आणि खरं काय ते उघडकीस आणावं, त्यासाठी प्रयत्न करावे अशी आमची इच्छा आहे मनापासून. आणि आम्ही हे कार्य सुरू ठेवू, अंधश्रद्धेपासून दूर करण्याचा प्रयत्न करू. सगळ्यांना जय भीम. आज लिटल अर्थ सोसायटी किवळे येथे बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची 135वी जयंती साजरी करण्यात आलेली आहे. हे या सोसायटीमध्ये जयंती साजरी करण्याचं 3रं वर्ष होतं आणि खूप लोकांनी उत्स्फूर्तपणे याला प्रतिसाद दिलेला आहे. 100पेक्षा जास्त लोकांनी आपली उपस्थिती दाखवून, लहान मुलांसहित सगळं वृद्ध लोकांनीसुद्धा उपस्थिती दाखवून खूप उत्साहपूर्वक ही जयंती साजरी झालेली आहे. आणि ही जयंती अशीच साजरी राहणार आहे. आणि पुण्यामधील किंवा इतर शहरामधील जे काही सोसायटीज असतील त्यांनीसुद्धा या उपक्रमाचा एक उदाहरण सेट करून त्यांनीसुद्धा आपल्या सोसायटीमध्ये आंबेडकर जयंती जर साजरी होत नसेल तर ती साजरी करावी आणि सगळ्यांना एक प्रोत्साहन, एक उत्साह आणि बाबासाहेबांबद्दल माहिती पोहोचावी यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावे. जय भीम. माझं नाव प्रणोती चव्हाण आहे. मी लिटिल अर्थ सोसायटीमध्ये राहते. तर आज आमच्या ह्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकरांची जयंती साजरी झाली आहे. तर एक वेगळा अनुभव आम्हाला ह्या सोसायटीमध्ये भेटला आहे. बाबासाहेबांचे विचार, त्यांची विचार करण्याची पद्धत किंवा जे शिक्षण त्यांनी आम्हाला भेटून दिलं आहे, ह्यासाठी जे आम्हाला त्यांचं मार्गदर्शन मिळालं आहे, हाच विचार मला प्रत्येक सोसायटीमध्ये सगळ्या सोसायटीमध्ये साजरा केला पाहिजे. कारण ही अशा मोठ्या मोठ्या सोसायटीमध्ये फार कमी साजरी केली जाते आणि मोस्टली आपल्याला बाहेरच खूप बघायला मिळतं. पण आपण ह्या अशाच सोसायटीमध्ये पण भीम जयंती साजरी केली पाहिजे. थँक्यू.